त्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आकस्मिक आता विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे. तर सर्वप्रथम मी आमचे जिल्हा परिषद पाथर्डी यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद पाथर्डी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष यांच्या वतीने सौ शुभांगी सचिन जाधव या जिल्हा परिषद गटासाठी आणि त्याचबरोबर राजेश पवार हे शिवथर गणातून उभे आहेत आणि यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि या निवडणुकीमध्ये या झालेल्या दादांच्या आकस्मिक निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. आपल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हा खूप मोठा धक्का आपल्याला आहे, पण तरीही सगळे बळ एकवटून आज आम्ही सर्व कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरलेलो आहोत. मला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आदरणीय अजितदादांच्या आदरांजली जर आपल्याला करायची असेल तर येत्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पाथर्डी गटाच्या शुभांगी जाधव आणि शिवथर गणाचे राजेश पवार यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करून एक प्रकारे आदरांजली वाहूया असं मला सर्वांना नम्र विनंती आहे. जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ शुभांगी सचिन जाधव आणि शिवथर गणाचे उमेदवार राजेश पवार या दोघांचंही चिन्ह घड्याळ आहे आणि 1 नंबरच्या या बटनासमोर घड्याळाचं चिन्ह दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करून आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहूया अशा पद्धतीचं आव्हान मी सर्व जनतेला करू इच्छिते. धन्यवाद. नाही आता नको खाली जाय बरं या जाऊन देऊन या पटपट द्या. शरद पवार यांचा सुसंस्कृत राजकीय आचार आणि अजितदादा पवार यांचा सर्वांगीण विकासाचा विचार जिल्हा परिषद पंचायत समितीत पोहोचवा. येत्या 7 फेब्रुवारीला होणाऱ्या पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी